नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट पोलिसांची कारवाई. पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसांसह आरोपी अटक. अकोला येथून संजय दास यांची रिपोर्ट. अकोला येथील अकोट तालुक्यात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी विशेष कारवाई केली आणि एका तरुणाला बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली. PSI वैभव तायडे हे DB स्क्वॉडसह शहरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की रोहन मुरलीधर अंभोरे वय वर्ष 20 राहणार राजेंद्रनगर खानपूर वेस्ट अकोट हा खानपूर वेस्ट ते राजेंद्रनगर रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह फिरतो आहे. माहितीची खात्री केल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि संशयिताला अटक केली. संशयिताची झडती घेताना त्याच्या कमरेतून एक देशी बनावटीचा चाकू आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शस्त्र बाळगण्याचा परवाना मागितला असता तो कोणतेही कागदपत्र सादर करू शकला नाही. पोलिसांनी घटनास्थळी शस्त्र जप्त केले आणि आरोपीला अटक केली. आरोपी विरोधात अकोट शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम 325 GRN 454/2025 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल माळवे, पोलीस निरीक्षक वैभव तायडे आणि DB पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संजय दास, अकोला.